नागपूरमध्ये पत्रकारांचा महासागर, व्हॉइस ऑफ मीडिया राज्य अधिवेशन गाजणार। आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना, व्हॉइस ऑफ मीडिया आणि VOM इंटरनॅशनल फोरम या प्रतिष्ठित संघटनांचे राज्य अधिवेशन यंदा पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर व रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर, इस्कॉन पंढरपूर येथे सकाळी 9 ते रात्री 11 या वेळेत हे अधिवेशन होणार आहे। संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून सुरू झालेली व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना आज 56 देशांपर्यंत पोहोचली असून तब्बल 6,17,000 पत्रकार पदाधिकारी या व्यासपीठाशी जोडले गेले आहेत। पत्रकारांसाठी उभारलेले हे व्यासपीठ केवळ एक सामाजिक चळवळ नसून पत्रकारांच्या सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम ठरले आहे। पत्रकारांचे निवास, आरोग्य, संरक्षण यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवणे तसेच पत्रकारितेची गुणवत्ता आणि व्यावसायिकता वाढवण्यासाठी संघटनेने उल्लेखनीय कार्य केले आहे। देशभरातील पत्रकारांसाठी उभारलेले हे व्यासपीठ ऐतिहासिक ठरत आहे। या अधिवेशनासाठी इस्कॉनचे प्रल्हाददास महाराज, श्री परमात्मा दास व श्री शंकरदास महाराज यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच विविध राजकीय मान्यवर अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत। लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेला अधिक सक्षम व अबाधित ठेवण्यासाठी या अधिवेशनात सखोल चर्चा होणार आहे। विविध मान्यवरांच्या विशेष मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असून पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे। एकूण 2,500 पत्रकारांचा सहभाग अपेक्षित असून हे अधिवेशन पत्रकारांच्या एकतेचा आणि सामूहिक बळकटीचा भव्य सोहळा ठरणार आहे। यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते साहेब, श्री बापूराव ठाकूर संपर्क प्रमुख हे उपस्थित होते। जो आकडा आहे तो आता 8 लाख क्रॉस करतोय, इतकी पत्रकार पदाधिकारी याच्यामध्ये काम करतात। आमच्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं, पत्रकार आणि त्यांच्या घरामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं। जो माणूस दिवसभर आयुष्यभर लोकांचं कल्याण व्हावं यासाठी धडपडत असतो आणि जो खरी पत्रकारिता करतो, ज्यांना तुम्ही रिपोर्ट असं उदाहरण सांगितलं, त्याला असं वाटतं की माझ्या हातून सामाजिक काहीतरी दायित्व घडावं या उद्देशाने पत्रकारिता करतो। त्याच्या घराची वाताहत सातत्याने झाली असते आणि ती वाताहत दूर करण्यात आमच्या माध्यमातून काय मदत करता येते, म्हणजे माझ्यासारखी किंवा या संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या प्रत्येकाची भूमिका एका पोस्ट मास्टरची आहे की आपण चांगलं कोणाला तरी काहीतरी देत राहायचं, प्रेरित राहायचं। टिंगल होते, काय अनेक वेळा वाद होतात, अनेक वेळा कुणी काहीतरी बोलत असते, पण त्याकडे लक्ष न देता पुढे जात राहणं आणि काम करणं हा उद्देश घेऊन आम्ही काम करतो। त्याला खूप छान पद्धतीने यश मिळतं आहे। संस्था खूप दूरपर्यंत पोहोचलेली आहे, खूप मंडळी याच्यामध्ये काम करत आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर। आणि आमचं अधिवेशन हा खूप मोठी पर्वणी असते दरवर्षी, म्हणजे बारामतीचं अधिवेशन असेल, शिर्डीचं अधिवेशन असेल, विदर्भामध्ये झालेले अधिवेशन असतील, मराठवाड्यात झालेले अनेक अधिवेशन असतील, त्यापेक्षा पंढरपूरचं अधिवेशन वेगळं कसं राहील यासाठी आम्ही प्लॅनिंग करतो। तर भाषणं न ठेवता प्रगट मुलाखत हा विषय सातत्याने आम्ही शेड्यूलिंग केलेला आहे। म्हणजे त्याचे 2-4 जर अजेंडे सांगायचे झाले, त्यांचं कन्फर्मेशन काही लोकांचे आलेले, काहीचे आलेले नाही आहेत, त्यामुळे प्रेसमधून सगळ्यांची नावं टाकली। म्हणजे सत्यजित तांबे आणि रोहित पवार हे राज ठाकरेचा इंटरव्ह्यू करणार आहेत त्यामध्ये। कृपाली चाकणकर आणि सायना यांची त्या देवेंद्र फडणवीस यांच्या मिसेस आणि अजितदादा पवार यांच्या मिसेस यांचा इंटरव्ह्यू करणार आहे। त्याच्यानंतर 5 मुख्यमंत्री यांचा इंटरव्ह्यू, म्हणजे त्यामध्ये शरद पवार आहे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण यांचा इंटरव्ह्यू गिरीश कुबेर सर आणि संजय आवटे सर हे करणार आहे। त्याचबरोबर 5 ज्या संपादकांना आपण दरवर्षी पुरस्कार देतो, त्यामध्ये गेल्या वर्षी बावीसकर सरांची तर यावर्षी बावीसकर सर येतील, असे 5 वेगळे TV चे आणि पेपरचे संपादक त्याच्यामध्ये असतील। त्याचबरोबर राजदीप सरदेसाई जे मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्या पत्रकारितांना अनुभव आहे, त्यांचा इंटरव्ह्यू निखिल वागळे करणार आहे। ते प्राथमिक स्वरूपावर आम्ही केलेली सगळी रचना आहे आणि मागच्या 5 अधिवेशनाचा अनुभव असा की जी रचना आपण करतो त्यामध्ये जवळजवळ 90% सगळं करतो। म्हणजे हरिभाऊ बागडे राज्यपाल जे आहेत त्यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे। आमचं मराठवाडा
मराठवाड्यामध्ये ते असल्यामुळे त्यांना सगळी माहिती आहे काय आपण संस्था काम करतो. आम्ही राजस्थानला मागच्या महिन्यामध्ये अधिवेशन घेतलं, त्या अधिवेशनाला पण त्यांनी हजेरी लावली होती. नवीन आलेल्या राज्यपालापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत पॉलिटिकली जे अनेक लोक आहेत त्यांना पण आम्ही इन्व्हाइट करतो. राजकीय लोकांचं तेवढं आकर्षण नाही, पण आपले जे सगळे पत्रकार असतात त्या पंढरपूरमध्ये 4000 लोकांचं एकत्रित करायला माध्यमच नाही अशी परिस्थिती आहे. मग आम्ही यावर्षी विषय असा काढला की बाबा किमान 2000 निमंत्रित पदाधिकाऱ्यांचं ते अधिवेशन व्हावं. इस्कॉनला आम्ही इस्कॉनची जागा ठरली. इस्कॉनची ती मंडळी पण सगळी या निमित्ताने मदत करत आहेत आणि हे अधिवेशन पंढरपूरमध्ये होत असल्यामुळे तुमच्या सगळ्यांची मदत अपेक्षित आहे म्हणून हा आजचा वार्तालाप होतो. खूप वर्षापासून म्हणजे मंदारजी तर आम्ही सोबत काम केलेलं आहे अनेक वर्ष. नांदेडमध्ये ती टीव्हीला होती. संदीप आणि आम्ही उमरे भाई आणि आम्ही पण आयबीलला काम केलेलं आहे अनेक वर्ष आम्ही सोबत. त्या निमित्ताने नवी मंडळी सगळी जुनी मंडळी आज परत एकदा भेटली. खूप दिवसापासून मंदारजींना पण फोन करत होतो, ते पण वेळ देत नव्हते, त्या निमित्ताने ते आले. सूरज भैया आहेत ते सगळं लीड करत आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळं इथं बांधतोय. रवीजी पण आहेत, रवीजी पण या निमित्ताने जुने अनेक वर्ष त्यांनी इथं टीम उभं केली होती, बांधणी केली होती, पण संपर्क फार नव्हता कम्युनिकेशन. आता ते परत येतील असं आशा आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्यांचं हे अधिवेशन आहे हे सांगण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी केली होती. पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरमध्ये या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज्यभरामधनं 2,000 ते 2,500 निमंत्रित पत्रकार या अधिवेशनामध्ये सहभागी होतील. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक ज्येष्ठ पत्रकार या अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी पंढरपूरमध्ये येत आहेत. या निमित्ताने आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मला आपल्या सगळ्यांच्या निमित्ताने सांगायचं आहे की पंढरपूरमध्ये होऊ घातलेल्या या अधिवेशनामध्ये आपण सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावं आणि सध्या पत्रकार आणि पत्रकारितेसाठी जे जे काही आपल्याला चांगलं करता येईल, चांगुलपणा जगता येईल, यासाठी आपण सगळेजण लढत राहू आणि एकत्र